थेट जाऊयात मुंबईत काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। युवा काँग्रेसचे हे जे कार्यकर्ते आहेत आता रस्त्यावर उतरले। यूनियन एजुकेशन मिनिस्टर यावेळी मुंबईत काँग्रेसच्या वतीने आता नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात आंदोलन सुरू आहे। यावेळी पोलिसांच्या वतीने या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात येत आहे। आंदोलकांना या ठिकाणी आंदोलन करण्यापासून रोखलं जात आहे। पोलिसांची मध्यस्थी या ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेसचे कार्यकर्ता विशेषतः युवक वर्ग जो आहे, युवा कार्यकर्ता हे आता रस्त्यावर उतरलेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। पुलिस को आगे करता है। राहुल गांधी संघर्ष करो। राहुल गांधी संघर्ष करो। तुम्हारे साथ जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। राहुल गांधी पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी मुर्दाबाद, जिस तरीके से नीट जिंदाबाद परीक्षा को रद्द किया गया वो गलत है। स्टूडेंट्स की जिंदगी के साथ जिंदाबाद यूथ कांग्रेस। आप देख सकते हो स्टूडेंट्स की जिंदगी के साथ खिलवाड़ हो रही है। नीट परीक्षा रद्द करके ये आप प्रोटेस्ट कर रहे हैं आज। ही निकमली सरकार आहे। या सरकारने पूर्ण वाट लावून ठेवली आहे। जे काही स्टुडंट आहे जेवढं शिकत होते त्या लोकांचे पूर्ण पेपर लीक करून या देशाला काळी पोचली आहे। ही बीजेपी सरकार आहे। या बीजेपी सरकारमध्ये कोण सुटी न जाणार आहे। काँग्रेसच्या या सर्व कार्यकर्त्यांनी आता मुंबई पोलिसांनी मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय अपडेट? निश्चितच आपण पाहतोय की नीट पेपर फुटी प्रकरणात आता काँग्रेस देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते। खरं तर देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थच मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिलद शबरीर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसतर्फे जे आहे राज्याच्या सीईटी सेल कार्यालय समोर आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर मुंबईचं जर आपण पाहिलं तर कोर्ट परिसरामध्ये हे आंदोलन केलं जात आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नीट पेपरची जी अनेक पेपर जे आहे ती फुटी झाली होती आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या सगळ्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज जर आपण पाहिलं तर संशयित जे आरोपी आहेत शुभम खेरनवाला याला देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दाखल केलेला आहे आणि सीबीआय कोर्टामध्ये देखील आज ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केलं जाणार होतं। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्याच नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आता काँग्रेस देखील आक्रमक होताना पाहायला मिळते। त्यामुळे काँग्रेसच्या या मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिलद शबरीर यांच्या नेतृत्वाखाली आता हे आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। मीनाक्षी, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। यावेळी सरकार विरोधात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील कार्यकर्ते करत होते। निश्चितच कारण सरकारच्या विरोधात या खऱ्या अर्थाने घोषणा पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन जे आहे ते केलं जात होतं। खरं तर पोलिसांनी आता या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। निश्चितच एकीकडे जरी नीट पेपर लीक प्रकरणामध्ये निषेध जरी नोंदवत असले काँग्रेसचे सगळेच युवक जे आहेत ते पाहायला मिळतात, पण हे मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीत काँग्रेसच्या या सगळ्याच नीट पेपर लीक प्रकरणामध्ये जे आहे ते निषेध नोंदवला जात आहे आणि सरकारच्या विरोधात अशाच पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जाताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।